आजची रेसिपी आहे बुंदी रायता। गरमीचे दिवस आहेत आणि आपल्याला सर्वांना थंड खावंसं वाटतं। चला तर मग बघूया आपण ही रेसिपी कशी बनवायची। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी दही, अर्धी वाटी बुंदी, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा जिरा मसाला जो आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो, आणि हिरवी मिरची। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता, नको असेल तर ते तुम्ही स्किप करू शकता, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। अगदी मोजक्या जिन्नसपासून आपण हा बुंदी रायता सहजपणे बनवू शकतो आणि खायलाही खूप छान लागतो। गरमीच्या दिवसामध्ये आपण अनेक थंड पदार्थांचा आस्वाद घेत असतो, त्यामध्येच हा एक ॲड करून बघा, खूप छान लागतो आणि खूप टेस्टी लागतो। तर मी आता हे दही एका मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहे। त्यानंतर ॲड करायची आहे कोथिंबीर, अर्धा चमचा जिरा आणि 1 हिरवी मिरची बारीक तुकडे करून टाकायचे आहेत, आणि हे आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं हे बारीक करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण टाकलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि जिरे हेही त्यासोबत बारीक होते। यानंतर आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। ज्या बाउलमध्ये मी दही घेतलं होतं ते 2 बाउल आपल्याला थंड पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे। ही 1 वाटी टाकली आणि आता ही दुसरी वाटी। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर, जिरा मसाला आणि बुंदी, आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। या ठिकाणी आपण थोडंसं चवीसाठी मीठ टाकणार आहोत। जिरा मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, पण आता थोडंसं जर हवं असेल तर आपण थोडंसं मीठ टाकू शकतो। छान आता आपण ते मिक्स करून घ्यायचं, आणि आपली ही रेसिपी आता तयार झाली आहे। एका ग्लासमध्ये आपण हे बुंदी रायता काढून घेणार आहोत, आणि डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर आणि चिमूटभर चाट मसाला मी टाकला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी। सोबतच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।